फंगल इन्फेक्शनची समस्या ही खूप लोकांमध्ये दिसून येते। फंगल इन्फेक्शन होण्याची कारणे ही खूप सारी आहेत। फंगल इन्फेक्शनची सुरुवात तर अगदी थोडक्यापासूनच होते, पण तेव्हा जर आपण आपल्या मनानेच एखादी स्टेरॉइड क्रीम वापरली तर मग फंगल इन्फेक्शनची ती जी परिस्थिती असते ती आणखीनच खराब होऊन जाते। तर त्यासाठीच कोणतेही स्टेरॉइड क्रीम न वापरता जर आपण एखादा अँटी फंगल क्रीम वापरलं जे फंगल इन्फेक्शनवरती खूप चांगल्या प्रकारे काम करेल आणि स्टेरॉइड फ्री सुद्धा असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फंगल इन्फेक्शनची कारणे काय काय आहेत, त्याच्यासाठी वापरली जाणारी अँटी फंगल क्रीम लुलिफिन क्रीम हिच्याविषयीची माहिती आणि फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। सगळ्यात पहिला म्हणजे फंगल इन्फेक्शन होण्याची कारणे काय काय आहेत। नंबर 1, ओलसरपणा। आपल्या स्किनचा एखादा किंवा बॉडीचा एखादा पार्ट हा ओलसर असणे, म्हणजेच काय तर गरमीमध्ये घामामुळे वगैरे सतत आपल्या काखेमध्ये मांड्या घामामुळे घासल्या जातात, जांघेच्या इथे वगैरे घाम येतो आणि त्याच्यामुळे तिथे एक ह्युमिडिटी तयार होते, दमट वातावरण तयार होतं जे फंगीच्या वाढीसाठी सपोर्ट करतं आणि त्याच्यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात। त्याचप्रकारे फंगल इन्फेक्शन हे संसर्गजन्य सुद्धा आहे। समजा जर एखाद्या व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झाले आणि त्या व्यक्तीचा जर तुम्ही टॉवेल वापरत असाल, साबण वापरत असाल आणि इतर काही वस्तू वापरत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे वाढतात। त्याचप्रकारे ओलसर कपड्यांचा वापर करणे। आता पावसाळ्यामध्ये वगैरे कपडे व्यवस्थित पूर्ण वाळले नाही तर आपण लगेच पटकन ओले थोडेसे असणारे कपडे घालतो, मोस्टली म्हणजे अंडरगार्मेंट्स वगैरे जर ओले घातले तर मग त्याच्यामुळे कसं होतं तो ओलसरपणा हा आपल्या स्किनमध्ये शोषला जातो, तिथील स्किन ही पातळ होते आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन पटकन होण्याचे चान्सेस हे वाढतात। त्याचप्रकारे बघा, सतत पाण्यामध्ये आपण असू, पावसाळ्यामध्ये हाताच्या इथं पण रिंग सारखं असं इन्फेक्शन होतं, पायाच्या बोटांमध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन ज्याला आपण चिखल्या असं म्हणतो। आणखीन म्हणजे जर डायबिटीज किंवा रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर अशा लोकांमध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन जास्त होण्याचे चान्सेस हे दिसून येतात। आणि सगळ्यात मेन म्हणजे स्टेरॉइड क्रीमचा सतत वापर किंवा सारखं आपण एखादी क्रीम घेतोय, मग थोडे दिवस फंगल इन्फेक्शन कमी वाटतंय, मग परत थांबवतोय आणि मग परत तीच क्रीम घेतोय, तर अशा सतत औषधांचा वापर केल्यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन वाढतं। हाच फंगल इन्फेक्शनचा त्रास कमी करण्यासाठी एक छान असं अँटी फंगल क्रीम म्हणजेच लुलिफिन क्रीम जे फंगल इन्फेक्शनवरती खूप छान प्रकारे काम करतं। लुलिफिन क्रीममधील घटक काय काय आहेत? लुलिकोनाझोल हा एक अँटी फंगल एजंट आहे जो फंगसचं जे सेल मेम्ब्रेन आहे ते नष्ट करतं आणि मग फंगसचं सेल मेम्ब्रेन नष्ट झाल्यामुळे फंगीची ग्रोथ थांबते आणि फंगीची ग्रोथ थांबल्यामुळे फंगस इन्फेक्शन आपण कमी होतं। तर लुलिफिन क्रीम कुठे कुठे वापरली जाते, काय काय उपयोग आहेत लुलिफिन क्रीमचे? मी सांगितल्याप्रमाणे घामामुळे जे आपल्या शरीराचे जे पार्ट्स आहेत, मग काखेत असेल, जांघेमध्ये, मांड्यांमध्ये घासून रॅशेस येतात। त्याचप्रकारे ॲथलेट फूट म्हणजे जे स्पोर्ट्स पर्सन आहेत तर ते सतत बूट असतो त्यांच्या पायामध्ये, मग घामामुळे पायाला फंगल इन्फेक्शन होतं। पावसाळ्यामध्ये सुद्धा बोटांच्या मध्ये चिखळ्या येतात, सतत पाण्यामध्ये हात असेल तर हाताच्या बोटांच्या इथे रिंग सारखं असं वर्तुळ असं फंगल इन्फेक्शनचं होतं। ओलसर कपडे घातल्यामुळे स्किनचे इन्फेक्शन्स होतात, तर तेव्हा सुद्धा लुलिफिन क्रीम ही दिली जाते। आता लुलिफिन क्रीम ही सगळ्या प्रकारच्या फंगल इन्फेक्शनवरती खूप छान प्रकारे काम करते, मग ते डाग असेल किंवा खाज येत असेल, नायटा असेल, पाठीवरती मानेवरती येणारा सुरमा असेल किंवा कुठेही आपल्या हाताला वगैरे जिथे स्किन इन्फेक्शन होतं तिथे लुलिफिन क्रीम ही खूप छान प्रकारे काम करते आणि आपलं ते फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत करते। आता आपण बघूया की लुलिफिन क्रीम कशी वापरायची। जो आपला स्किन इन्फेक्शन झालेला जो एरिया आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा, स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा आणि मग लुलिफिन क्रीम जितकी अमाऊंट आपल्याला हवी असेल एरियाप्रमाणे तेवढी घ्यायची, ती व्यवस्थितपणे इन्फेक्शनच्या जागी व्यवस्थित अशी थोडा वेळ चोळायची आणि आपले हात वगैरे धुवायचे। ही क्रीम दिवसातून तुम्ही एकदा वापरू शकता, रात्री झोपताना किंवा जर डॉक्टरांनी तुम्हाला ज्याप्रमाणे प्रिस्क्राइब केलं असेल त्यानुसार कधी कधी 2दा सुद्धा वापरायला दिली जाऊ शकते। आता आपण बघूया काही सेफ्टी टिप्स ज्या फॉलो करायच्यात।
प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये लुलिफिन क्रीम ही जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्राईब केली तर त्यांच्या सल्ल्यानुसारच वापरायची आहे, त्याशिवाय तुम्ही ही अँटी फंगल क्रीम घेऊ नका. आता आपण बघूया की स्किन इन्फेक्शन टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तर सगळ्यात मेन म्हणजे जो भाग सतत ओलसर होत असेल, घाम येत असेल, आपण जिममधून येतो, खूप घाम आलेला असतो, तर अशावेळी पटकन आंघोळ करा, व्यवस्थित शॉवर घ्या. आणि जर तुम्हाला वारंवार फंगल इन्फेक्शन असेल तर मग असे ओलसर कपडे किंवा जे अंडरगार्मेंट्स असतात तर ते तुम्ही इस्त्री करून घाला की जेणेकरून फंगल इन्फेक्शन न होण्यासाठी खूप फायदा होईल. तिसरी गोष्ट म्हणजे स्टेरॉइड क्रीम. सतत स्टेरॉइडच्या क्रीम्स वापरू नका. स्टेरॉइड क्रीम हे चांगलं नसतंच, पण काही वेळा जर स्टेरॉइडची गरज असेल तर ते तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं आहे आणि त्याचा डोस आणि कालावधीसुद्धा डॉक्टर सांगतील त्यानुसारच घ्यायचा आहे. स्टेरॉइड क्रीम हे कधीही आपण स्वतःच्या मनाने बिलकुल वापरायचं नाही. आणि जर तुम्ही तुमच्या शरीराची स्वच्छता राखली, शरीराची जर नीट काळजी घेतली तर फंगल इन्फेक्शन कधीच होणार नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर तुमचं फंगल इन्फेक्शन खूप जास्त असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांकडून, तर ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली की तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स दिसून येतात, कारण काही अँटीबायोटिक्स चालू होतात, अँटी फंगल क्रीम्स चालू होतात. तर जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत की ही ट्रीटमेंट आता बंद करायची आहे, हा कोर्स पूर्ण झाला आहे, तोपर्यंत ती तुम्ही बंद करू नका. कारण खूपशा पेशंटमध्ये असं होतं की हा आता मला बरं वाटतंय, आता छान वाटायला लागले, मग मी ही क्रीमच चालू ठेवतो आणि आता ट्रीटमेंट बंद करतो. तर असं केल्यामुळे मग पुढच्या वेळी काय होतं की ते फंगल इन्फेक्शन इतकं जास्त प्रमाणात वाढतं की मग ते पहिल्यापेक्षाही त्याचा स्प्रेड होण्याचं प्रमाण हे जास्त होतं. त्यामुळे फंगल इन्फेक्शनची ट्रीटमेंट तेव्हाच थांबवा जेव्हा तुमचे डॉक्टर सांगतील, स्वतःच्या मनाने ती थांबवू नका. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फंगल इन्फेक्शनची कारणे काय काय आहेत, फंगल इन्फेक्शनवरती दिली जाणारी अँटी फंगल क्रीम जी लुलिफिन क्रीम आहे तिच्याविषयीची संपूर्ण माहिती आणि फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी आपण काय काय करू शकतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे डॉक्टरांचा सल्ला न घेता फंगल इन्फेक्शनची ट्रीटमेंट थांबवायची नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रियांकाज फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा.